नमस्कार मैत्रिणींनो, आषाढात येणाऱ्या पौर्णिमेची आपण दरवर्षी वाट बघत असतो. ही पौर्णिमा म्हणजेच वटसावित्री पौर्णिमा आणि ह्या पौर्णिमेचं महत्त्व हे सर्वांना माहितीच आहे. सावित्रीने सत्यवानाला यमराजाच्या पाशातून मुक्त केले ते याच दिवशी, म्हणून आपण या दिवशी वटाची पूजा करतो. आणि मांगल्याचे लेणे घेऊन आलेल्या या दिवशी आपण काय काय करतो तर भगवंताची पूजा करतो, उपवास करतो आणि प्रत्येक सवाष्णीला आपण वाण देतो किंवा ओटी भरतो तिची, आणि आपण अखंड सौभाग्याचं दान मागतो देवाकडे. तर आपण जे वाण लावतो त्या वाणात आपण आंबा आणि गहू हे तर असतंच, परंतु सौभाग्याचे प्रतीक असलेल्या वस्तू ज्या देतो त्याच्यामध्ये हे पूर्ण आहे का, तर नाही. त्यासाठी पण ज्या कारणाने आपण हा सण साजरा करतो ते कारण म्हणजे कोणत्याही सतीचे सौभाग्य सुरक्षित राहावे म्हणून. आता या ठिकाणी सौभाग्य सुरक्षित राहण्यासाठी सुरुवात स्त्रिया विवाहापासून करतात. स्त्रीच्या विवाहापासून याची सुरुवात होते, कारण विवाहात कन्यादान, सप्तपदी, वाघनिश्चय हे इत्यादी विधी जेव्हा पार पडतात त्यावेळेला एका बंधनात बांधण्यासाठी नवरदेव आणि नवरीला पोयत्यामध्ये बांधलेले असते आणि जो धागा असतो त्याला हळद लावून पिवळं केलेलं असतं. तर हा जो धागा असतो तो धागा म्हणजेच 7 जन्माचे प्रतीक. आणि हळद लावण्याचे कारण काय, तर आपल्याला आणि आपल्या पतीला आरोग्य लाभावे म्हणून. आता सती सावित्रीला सुद्धा तिच्या पतीचे प्राण परत मिळवता आले आणि ते एका बंधनात बांधले गेले, म्हणजे एका सूत्रात. तर ते सूत्र म्हणजे काय, ते सूत्र म्हणजे पोयते. तर हे पोयते कसे करायचे, आपण 1-1.5 फुटाचा कच्च्या सुताचा धागा घ्यायचा आणि तो हळदीमध्ये बुडवायचा आणि वडावर आपण सवाष्णीला ज्या वेळेला तिची ओटी भरतो तेव्हा तिच्या ओटीमध्ये आंबा आणि गव्हाचे दाणे घालून तिची ओटी भरायची आणि तिच्या गळ्यामध्ये हा धागा बांधायचा. आणि हा धागा बांधल्यानंतर ते व्रत पूर्ण होतो. हे बऱ्याच मैत्रिणींना माहीत नाही, म्हणून मी हे आता आपणापर्यंत पोहोचवते ही माहिती, की सर्वांनी याप्रमाणे धागा करून ह्या वटसावित्रीला तुम्ही 5 सवाष्णींना बांधा किंवा 7 बांधा, 11 बांधा, तुम्हाला शक्य असेल तेवढ्या. नाहीच तुम्हाला शक्य झालं तर एक तरी सवाष्णीच्या गळ्यामध्ये हा धागा बांधा, म्हणजे आपल्याला वटसावित्रीचं पूजन केल्याचं पूर्ण फल मिळेल आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल.